आजची उदोगल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते। बघा, रिजनिंगमध्ये काउंटिंग ऑफ फिगर म्हणजेच काय, आकृत्यांची संख्या मोजा यावर तुम्हाला नेहमी क्वेश्चन विचारला जातो। तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला यावर क्वेश्चन विचारला जातो। आता यामध्ये बघा, यामध्ये तुम्हाला काय करायचे, आता क्वेश्चन दिसायला तुम्हाला खूप अवघड वाटतो पण तो क्वेश्चन खूप इझी असतो। फक्त तुम्हाला तिथे काय करायचे, छोटीशी ट्रिक यूज करायची, ठीक आहे। जर ट्रिक तुम्ही व्यवस्थित यूज केली तर यावरचे तुमचे क्वेश्चन कोणताही मिस होणार नाही आणि यावर तुम्हाला 100% मार्क्स भेटतील। बघा, तर कमी टायमामध्ये इथे जर तुम्हाला मार्क्स भेटत असतील तर हा टॉपिक तुम्हाला मिस करून चालणार नाही, कारण खूप सोपा टॉपिक आहे। फक्त यावरचे क्वेश्चन दिसायला मोठे वाटतात, अवघड वाटतात, त्यामुळे सर्वजण काय करतात, हा टॉपिक मिस करतात। पण हा टॉपिक कोणीही मिस करायचा नाही। फक्त छोट्याशा तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायचं, त्या ट्रिकनुसार तुम्ही काय करू शकता, कोणताही क्वेश्चन कितीही अवघड येऊ दे तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे। आता सर्वात पहिले बघा, काउंटिंग ऑफ फिगर, आकृती संख्या मोजा या प्रकारची तुम्हाला डायग्राम दिली, ठीक आहे। तुम्हाला सांगितलं याच्यात या डायग्राम मध्ये चौकोन आणि चौरस किती, ठीक आहे। आता सर्वात पहिले बघा, चौकोन आणि चौरस यामधला डिफरन्स सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे, ठीक आहे। चौरस म्हणजे काय आणि चौकोन म्हणजे काय। आता बघा, चौकोन म्हणजे आता तुम्ही म्हणाल की चार बाजू इथे दिसतात, चौरस म्हणजे तसं नाहीये। चौकोन आणि चौरस यामधला आपण डिफरन्स बघू। हा एक पॉइंट, हा इथे एक पॉइंट, हा इथे एक पॉइंट, हा इथे एक पॉइंट, हे काय केलं आपण, जॉईन केलं, ठीक आहे। हे चार पॉइंट काय केले आपण, जॉईन केले। म्हणजेच काय, चार कोण असलेले, किती, चार कोण असलेले, म्हणजे ती मोठे असो किंवा छोटे असो, इकडचा मोठा असो इकडचा छोटा असो, ते काय असतं, चौकोन असतो। म्हणजे चौकोनाला चार कोण असतात या प्रकारचे, ठीक आहे। हा झाला तुमचा चौकोन। आता चौरस म्हणजे काय, चौरसाच्या काय, चारही बाजू काय असतात, सारखे असतात। चौरसाच्या काय असतात, चारही बाजू काय असतात, सारखे असतात, तो काय असतो, चौरस असतो, ठीक आहे। चारही बाजू ज्याच्या सारख्या असतात तो चौरस असतो आणि चौकोन, ठीक आहे। या प्रकारे चौकोनाला काय, चार कोण असतात, या प्रकारे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे। चौकोन आणि चौरस यामधला डिफरन्स तुम्हाला समजला असेल चांगल्या प्रकारे। आता इथे तुम्हाला चौकोन विचारले आणि इथे चौरस विचारले, ठीक आहे। आता कशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करणार, बघा, चौरस जर तुम्हाला विचारलं असेल, बघा इथे काय, एक, इथे दोन आणि इथे दोन, या प्रकारे आपण काय करू, नंबर टाकून घेऊ, ठीक आहे। आता इथे छोटं आहे त्यामुळे असं लक्षात ठेवायचं, बघा असे आपल्याला नंबर टाकत चालायचे, एक दोन, इथे काय येईल, एक आणि इथे दोन येईल, या प्रकारे। बघा, चौरस काढताना काय करायचं आणि चौकोन काढताना काय करायचं। तर जर तुम्हाला चौकोन काढायचं, बघा चौकोन, तर अशा वेळेस काय करायचे, बघा ही आडवी लाईन आणि ही उभी लाईन। आता इथे किती, एक, इथे किती, दोन, म्हणजेच काय येणारे, एक अधिक दोन गुणिले उभी लाईन घ्यायची एक आणि इथे किती, दोन, म्हणजेच काय, एक अधिक दोन, किती येतात, तीन, तीन तीन त्रिक नऊ, ही काय आली चौकोनांची संख्या। किती चौकोन या बॉक्स मध्ये, तर 9 चौकोन आहे। तर चौरस काढायचं असेल तर कशा प्रकारे काढणार तुम्ही, तर चौरस तुम्हाला विचारला असेल, बघा तर चौरस काय झाले, चौकोन झाले, ठीक आहे। तर तुम्हाला चौरस काढायला सांगितले, चौरस, तर चौरस काढताना काय करायचं, बघा तुम्हाला इथे दिसते किती सारखे अंक घ्यायचे, बघा सारखे काय येते, 2 गुणिले 2 अधिक करायचं। आपण पहिल्या वेळेस काय केलं, गुणा केले, इथे अधिक केलं आणि पुढे काय केलं, गुणा केले। तर इथे गुणा करायचं, इथे अधिक करायचं, बॉक्सच्या बाहेर काय करायचं, गुणिले, ते एक गुणिले एक, एक गुणिले एक, ठीक आहे। 4 अधिक 1 किती, 5। तर चौरसाची संख्या किती तुमच्या, 5 आहे आणि चौकोनांची संख्या किती, 9 आहे। आता बघा, यावर कितीही मोठं क्वेश्चन विचारलं जाऊ दे, कितीही मोठे बॉक्स तुम्हाला दिले असतील तर तुम्ही या प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे। फक्त तुम्हाला इथे कॅल्क्युलेशन फास्ट करायचं। तर मॅथ आणि रिजनिंग म्हटलं की तुम्हाला कॅल्क्युलेशन येणं गरजेचं आहे। तिथे तुम्हाला काय करायचं, टेबल्स पाठ करायची, वर्ग माहिती पाहिजे, क्यूब माहिती पाहिजे, ठीक आहे। तर कॅल्क्युलेशन तुम्ही फास्ट करायचं, फॉर्म्युला हाच सर्वीकडे तुम्हाला यूज करायचा, कितीही मोठे बॉक्स तुम्हाला विचारले। चला अजून एक एक्झाम्पल घेऊ, त्यावरून तुम्हाला समजेल। ठीक आहे। आता बघा, इकडे 1 2 3 1 2 3 1 2 3, इकडे उभे काय, 1 2 3 1 2 3 1 2 3, या प्रकारचा तुम्हाला बॉक्स दिलाय। चौकोन विचारले आणि चौरस,
बघा तर तुम्हाला चौकोन आणि चौरस हे दोन्ही विचारता का? हो, दोन्ही विचारता. पण प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक तर तुम्हाला चौकोन विचारला जाईल किंवा चौरस विचारलं जाईल, असे दोन्ही नाही विचारले जात. पण आपल्या एकाच ह्याच्यामध्ये दोन कव्हर होत आहे, दोन क्वेश्चन आपले इथे कव्हर होत आहे. ठीक आहे, तुम्हाला इथे चौरस विचारला जाईल किंवा चौकोन विचारलं जाईल. त्यामुळे तुम्हाला एवढा टाइम नाही लागणार की दोन्ही सॉल्व्ह करत बसायचं. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हा क्वेश्चन मिस करायचा नाही. आता बघा 1 2 3, 1 2 3. ठीक आहे, या प्रकारे. आता चौकोन काढायला काय करतो आपण? चौकोन आत्ताच आपण बघितलं 1 + 2 + 3, हा बॉक्स कम्प्लीट. त्यानंतर हा बॉक्स गुणिले 1 + 2 + 3 किती येतात? 6 गुणिले 6 6 7 36, 36 चौकोनी. त्याला क्वेश्चन सॉल्व्ह किती टाइम लागणार आहे? ठीक आहे, त्यामुळे फक्त ट्रिक जे असते त्या काय करायचं बघा. आता रिझनिंग असो किंवा मॅथ असो, त्यामध्ये तुम्हाला मी ज्या काही ट्रिक सांगणार आहे त्या तुम्ही काय करायचं, एक पेजवर नोट काढून घ्यायच्या. फॉर्म्युले आणि ट्रिक म्हणजे कसं एक्झामला जाताना फॉर्म्युला आणि ट्रिक तुमच्या जर एकदा डोळ्या खालून गेलं तर तुम्हाला ते नक्की तिथे आठवेल आणि तिथे एक्झाममध्ये तुम्हाला काय कोणताही क्वेश्चन विचार तुम्ही तो सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आता बघा आपल्याला चौकोन समजले. चौरस, चौरस कसं काढतो बरं आपण? बघा 2 गुणिले 2 अधिक 3 गुणिले 3. ठीक आहे, बेदोनी 4. आता एक घ्यायची काही गरज आहे का? हो, घ्यायची गरज आहे, कारण इथे प्लस आहे. गुणिले असे तर घ्यायची गरज नसते. 4 3 9 अधिक 1. ठीक आहे, किती होता? 14. तर चौरस सांगितले तुम्हाला किती? 14. ठीक आहे, काय आन्सर येणार आहे तुमचं? 14. आता बघा इथे जर गुणिले असते, हा 1 घेतला असता, हा 1 गुणिले 1 घेतला असता, नसतं घेतलं काही फरक पडला असता का? नाही. पण अधिक असल्यामुळे ह्या 1चा सुद्धा खूप फरक पडतो. इथे बघा छोट्या छोट्या मिस्टेक तुम्हाला करायच्या नाहीये, त्यावरून तुमचं आन्सर चुकीचं येऊ शकतं. हा झाला आपला टाईप 1. टाईप 2 मध्ये बघा त्रिकोण मोजायला सांगितलं तुम्हाला. त्रिकोण टाईप 2 टाकायचं आहे. त्रिकोण टाईप 2. ठीक आहे, या प्रकारची डायग्राम दिली तुम्हाला. आता तुम्हाला सांगितलं यामध्ये त्रिकोण किती आहे, तर तुम्ही इझिली सांगणार आहे, कोणीही सांगणार हा एक त्रिकोण आहे. किती? एक त्रिकोण आहे. ठीक आहे, आणि आता इथे तुम्हाला सेंटरला एक लाईन दिली. आता इथे विचारला किती त्रिकोण आहे, तर तुम्ही इथेही इझिली सांगू शकता, हा 1 हा 2. आता काही जणांची मिस्टेक होऊ शकते, 1 आणि 2 म्हणून मोकळे होऊन जातील, पण तसं नाही. बघा हा 1 हा 2 आणि हा मोठाही दिसतोय, हा पूर्ण 1, म्हणजे इथे किती? 3 आहे. त्यानंतर बघा पूर्ण एक लाईन मी इथे मारले. आता तुम्हाला विचारलं किती त्रिकोण आहे, तर अशा वेळेस तुम्ही कन्फ्युज होणार आहे का? आता हा कसा काउंट करायचा? हा कसा काउंट करायचा? सर्वांच्याच मनामध्ये हा प्रश्न येतो, हा कसा काउंट करायचा? बघा 1 2 3. ठीक आहे, यांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 किती होता? 6. हे टोटल 6 आहे. कसे? बघा हा 1 हा 2 हा 3, हा पूर्ण 1 4. त्यानंतर हा 1 बनतो 5, हा 1 बनतो 6. या प्रकारे काय होतं? तुमचे 6 त्रिकोण आहे. त्याचप्रमाणे बघा आता इथे कितीही लाईन मोठ्या होत गेल्या, फक्त तुम्हाला काय करायचे? बेरीज करत चालायची. या प्रकारे बघा 1 2 3 4 5 नंबरिंग टाकून घ्यायचे, यांची टोटल करायची. 1 + 2 + 3 + 4 + 5. ठीक आहे, बघा 5 5 10 5 15 किती आहे? एकूण 15 आहे त्रिकोण आहे. ठीक आहे, आता टाईप 2 ही खूप इझी आहे. काय करायचं? टाईप 1 फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, ट्रिक लक्षात ठेवायची, या प्रमाणे नोट्स काढायच्या. टाईप 2 त्रिकोणावर विचारलंय, ट्रिक लिहायची. या प्रकारे अशा शॉर्ट नोट्स तुम्हाला काढत जायचे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता ही त्रिकोणची डायग्राम आहे. ठीक आहे, 1 2 3. त्यानंतर इथे सेंटरला जर तुम्हाला एक लाईन दिली, तर अशा वेळेस काय करायचं? बघा अशा वेळेस तुम्हाला काय करायचं? 1 2 3 4 1 2 3 4. 1 + 2 + 3 + 4 हे एक बॉक्स करून घ्यायचा. त्यानंतर प्लस 1 + 2 + 3 + 4 हा एक बॉक्स करून घ्यायचा. मग 5 10 + 10 किती? 20. टोटल किती त्रिकोण ह्या डायग्राम मध्ये? तर 20. ठीक आहे, आता इथेही तुम्हाला कितीही मोठे विचारले जाऊ द्या, ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, हा हे टाईप तुम्हाला समजलाय. त्यानंतर बघा अशा प्रकारची ही डायग्राम तुम्हाला त्रिकोण मध्ये विचारली जाते.
इथे त्रिकोण जॉईन करतात, तिथे 3 सांगतो. आता अशा वेळेस काय करायचं, सेम करायचं. जे आपण इथे सेंटरला जी लाईन मारून गेलं होतं ना, तेच सेम इथे तुम्हाला करायचं. 1 2 3 1 2 3 बघा. 3 आणि 2 5 आणि 1 6 अधिक 6 किती 12. टोटल किती त्रिकोण यामध्ये 12. ठीक आहे, काहीच नाही. कितीही मोठी डायग्राम होऊ द्या, कितीही डायग्राम त्यातला जॉईन करू द्या, फक्त सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे. त्यामुळे घाबरून जायचं नाही. आता इथे जॉईन केलेलं आहे आम्हाला एक्झाम, आम्हाला ते इथे सेंटरला सांगितलं होतं, इथपर्यंत सांगितलं होतं, तर ही एक जॉईन झाली. तर अशा वेळेस काय करायचं, कितीही जॉईन होऊ द्या, इकडे होऊ द्या नाहीतर तिकडे होऊ द्या, फक्त काय करायचं, किती त्रिकोण आहे काउंटिंग करायचं, त्यांची बेरीज करायची, आणि त्यानंतर दुसरा किती त्रिकोण आहे त्याच्यामध्ये किती लाईन आहे त्या काउंट करायच्या, बेरीज करायची, आणि जे आन्सर असेल ते तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर या प्रकारे आज आपण 2 टाईप बघितल्या. ठीक आहे. आपण काय करू, स्टेप वाईज तुम्ही प्रत्येक टाईप आपण घेणार आहोत. रिझनिंग असो किंवा मॅथ असो, बघा व्यवस्थित तुम्हाला समजलं पाहिजे, आपण काही नाही करणार आहे. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये मी तुमचे 2 टाईप घेतले. ते 2 टाईप आता तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, नोट्स काढून घ्या. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण टाईपही वाढवून घेऊ आणि क्वेश्चनची लेवलही आपण वाढवून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही काय करायचं, आज हे आपलं पहिलं लेक्चर होतं रिझनिंगचं, आपण रिझनिंग स्टार्ट केले आहे. त्यामुळे तुम्हाला आजचं लेक्चर कसं वाटलं, ह्यामध्ये काही चेंजेस असेल तर तुम्ही सांगू शकता. आज आपण कमी टायमामध्ये घेतलं, उद्यापासून आपण याचं टायमिंगही वाढवणार आहे. आणि तुम्ही काय करायचं, जे काही तुमचे डाऊट असतील ते तुम्हाला कमेंट्समध्ये विचारायचे. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये काही चेंजेस असतील किंवा काही तुम्हाला एखादा टॉपिक समजला नसेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये सांगू शकता. ठीक आहे. थँक्यू.